नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. कधीकाळी पश्चिम बंगाल हे भारतातलं औद्योगिकदृष्ट्या सर्वात पुढारलेलं राज्य होतं. स्वातंत्र्यानंतर बराच काळ इथे डाव्यांची सत्ता होती, त्यामुळे राज्याची अगदी रयाच गेली. त्याच्यानंतर तब्बल 15 वर्ष तृणमूल काँग्रेसची सत्ता. राज्याची परिस्थिती आगीतून भुगाड्यात पडल्यासारखी झाली. परंतु आता हे चित्र बदलणार अशा प्रकारचे संकेत मिळू लागलेले आहेत. कारण डावे पक्ष आता अस्तंगत होत चाललेले आहेत आणि तृणमूल काँग्रेस घसरणीला लागलेला आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येणार नाहीत याची बहुधा आता कंपन्यांना खात्री झालेली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी आता पश्चिम बंगालकडे मोर्चा वळवण्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये मित्सुबिशी केमिकल या कंपनीचा सुद्धा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीमध्ये 10 वर्षापूर्वी ही कंपनी पश्चिम बंगालमधून बाहेर पडली होती. आज याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. जपानच्या मित्सुबिशी केमिकल ग्रुपचे एक शिष्टमंडळ अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये येऊन गेलं आणि राज्य सरकारची या शिष्टमंडळाने सविस्तर बोलणी केली. मित्सुबिशीचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ राज्यात आलं होतं याची कबुली राज्याचे उद्योग मंत्री तापस रॉय यांनी दिलेली आहे. जपानच्या पंतप्रधान सानी ताकाईची अलीकडेच भारतामध्ये आल्या होत्या आणि त्यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण घोषणा केली येत्या 10 वर्षामध्ये भारतात 10 ट्रिलियन येनची गुंतवणूक करण्याची. ही घोषणा भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण होती आणि या घोषणेनंतर काही दिवसातच जपानच्या कंपन्यांचं लक्ष भारतातील विविध राज्यांकडे वळलेलं दिसते. मित्सुबिशी केमिकल ग्रुप त्यातलाच एक आहे. ही जी कंपनी आहे ती केमिकल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे, परंतु भारतामध्ये यावेळी ती येते सेमीकंडक्टर उद्योगामध्ये गुंतवणूक करण्यासाठी. पश्चिम बंगालमध्ये नव्याने सत्तारूढ झालेलं भाजप सरकार औद्योगिक दृष्ट्या राज्याचा विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहे, धोरणं आखताना दिसत आहे. औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी कटिबद्ध आहेत अशा प्रकारचं चित्र गेल्या 2 महिन्यामध्ये समोर आलेलं आहे. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन फ्रेमवर्कची राज्य सरकारने घोषणा केलेली आहे आणि त्याच्यासाठी 5,000 कोटींची तरतूद केलेली आहे. विविध परवानग्या ज्या उद्योगासाठी आवश्यक असतात त्याच्यासाठी एक खिडकी योजना सरकारने जाहीर केलेली आहे आणि सरकारचं जे धोरण आहे, सरकारची जी नीती आहे ती पूर्णपणे उद्योगपूरक असेल या दृष्टीने सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजे जे गुंतवणूकदार राज्यामध्ये येतील, ज्या कंपन्या राज्यामध्ये येतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अडचण होणार नाही याची काळजी राज्य सरकारकडून घेतली जाते असं चित्र दिसतंय. पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 5 दशकं अशी सरकारं होती की ज्यांनी उद्योगाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. किंबहुना त्यांचं धोरण असं होतं की उद्योगाने लवकरात लवकर इथून गाशा गुंडाळावा आणि पळ काढावा. 35 वर्ष डाव्यांचं सरकार, त्याच्यानंतर 15 वर्ष तृणमूल काँग्रेसचं सरकार. पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण भले उद्योगांसाठी अनुकूल नसेल, परंतु पश्चिम बंगालचा जो भूगोल आहे तो मात्र उद्योगांसाठी प्रचंड अनुकूल आहे. इथे रस्ते आणि रेल्वेचं जाळं आहे, इथे विमानतळ आहे, इथे हल्दियासारखं बंदर आहे. एखाद्या राज्याला बंदर असणं म्हणजे समुद्र किनारा असणं हे त्या राज्याच्या विकासासाठी अत्यंत शुभचिन्ह असतं. जेव्हा तुमच्याकडे बंदर असतं तेव्हा तुम्हाला कच्च्या मालाची ने-आण करणं अत्यंत सोपं होतं. तयार माल बाहेर पाठवणं सुद्धा सोपं होतं. इथे उद्योगांच्या पथ्यावर पडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. मुंबई, बंगळुरू या शहरांच्या तुलनेमध्ये कोलकातामध्ये प्रचंड स्वस्ताही आहे. दुर्गापूर, आसनसोल, पानगड सारखे जे औद्योगिक पट्टे आहेत तिथे 24 तास अखंड विजेचा पुरवठा आहे. इथे कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची अजिबात कमतरता नाहीये. किंबहुना इथे संधी नसल्यामुळे अनेक कुशल कामगार इथून परराज्यामध्ये गेले आणि तिथे ते कार्यरत आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये राजकीय विकास होतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ही सगळी मंडळी जी बाहेर गेलेली आहेत, जी घर सोडून गेलेली आहेत, ती पुन्हा राज्यामध्ये परतणार आणि राज्याच्या विकासाला हातभार लावणार ही गोष्ट निश्चित आहे. सेमीकंडक्टर चिप उद्योगांमध्ये एका केमिकल कंपनीचं काय काम, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो. परंतु मित्सुबिशी केमिकल ही अशी कंपनी आहे जी जागतिक स्तरावर ज्या कंपन्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करतात त्यांना अतिशुद्ध दर्जाच्या रसायनांचा पुरवठा करते. जागतिक स्तरावर काम करणारी अत्यंत नामांकित कंपनी आहे. जेव्हा तुम्ही सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करता तेव्हा आधी तुम्हाला सिलिकॉन वेफरची निर्मिती करावी लागते. मग त्याच्यावर तुम्ही ट्रान्झिस्टरची सर्किट बनवता. ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत स्वच्छ वातावरणामध्ये पार पडणं आवश्यक असतं. कारण इथे जर तुम्हाला एक धुळीचा कण सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या चिपवर गेला तर ती संपूर्ण चिप वाया जाईल, सिलिकॉन वेफर वाया जातील. त्याच्यामुळे अत्यंत शुद्ध वातावरणामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे आवश्यक असतं जी केमिकल त्याच्यामध्ये वापरली जातात त्याच्यामध्ये सुद्धा धुळीचा एकही कण असू नये. ज्या यंत्रांचा वापर करून सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होते ती यंत्र सुद्धा अत्यंत स्वच्छ असणं अपेक्षित असतं. त्यावर सुद्धा धुळीचा एकही कण नसणं अपेक्षित असतं. त्यामुळे वेफर सिलिकॉनचे असो किंवा वेफर गॅलियमचे असो, कोणत्याही प्रकारे
तुम्हाला सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करायची आहे तिथे तुम्हाला मित्सुबिशीच्या केमिकलचा वापर करावाच लागतो. मित्सुबिशी ही कंपनी इलेक्ट्रॉनिक ग्रेड हायड्रोजन पेरॉक्साईडची निर्मिती करते. सिलिकॉन वेफरवर फोटोरेसिस्ट नावाच्या प्रकाश संवेदनशील रसायनाचा थर द्यावा लागतो. लिथोग्राफी प्रक्रियेसाठी लागणारं प्रगत पॉलिमर आणि फोटोरेसिस्ट बनवण्यात मित्सुबिशीचा हातखंडा आहे. ही रसायनं 5 आणि 3 नॅनोमीटरच्या अतिसूक्ष्म चिप बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. सेमीकंडक्टर चिप बनवण्यासाठी ज्या यंत्रांचा वापर होतो ती सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करावी लागतात आणि त्यासाठी जी रसायनं लागतात त्याची निर्मिती सुद्धा मित्सुबिशी या कंपनीकडून होते. आज बाजारामध्ये ज्या बहुसंख्य सेमीकंडक्टर चिप उपलब्ध आहेत त्याची निर्मिती सिलिकॉन वेफर्स पासून करण्यात आलेली आहे, परंतु भविष्यामध्ये सिलिकॉन वेफरची जागा गॅलियम नायट्राइडचे वेफर घेतील अशा प्रकारची शक्यता आहे. गॅलियम हे प्रगत तंत्रज्ञान आहे. मूठभर विकसित देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. मूठभर विकसित देश गॅलियम नायट्राइड वेफरचा वापर करून सेमीकंडक्टरच्या चिपची निर्मिती करत असतात. हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या रडारवर ही रडार अत्यंत अतिसंवेदनशील असतात. गॅलियम नायट्राइड वेफर असलेल्या सेमीकंडक्टर चिपचा वापर करण्यात येतो. हे सिलिकॉनच्या पुढचं एक पाऊल आहे. प्रगत तंत्रज्ञान आहे आणि हे प्रगत तंत्रज्ञान फ्रान्स सारख्या मूठभर देशांकडे आहे. भारताने हे तंत्रज्ञान फ्रान्सकडून मागण्याचा प्रयत्न केला, परंतु फ्रान्स आपला मित्र देश असून सुद्धा फ्रान्सने तंत्रज्ञान आपल्याला दिलं नाही. शेवटी या तंत्रज्ञानाची निर्मिती भारताने याच देशामध्ये केली आणि त्याचा वापर करून गॅलियम नायट्राइड वेफर असलेल्या चिपची निर्मिती केली. मित्सुबिशी केमिकल ही अशी कंपनी आहे जी गॅलियम नायट्राइडच्या वेफरचा पुरवठा TSMC, इंटेल, सॅमसंग या जागतिक स्तराच्या कंपन्यांना करत असते. मित्सुबिशी केमिकलचं हे तंत्रज्ञान महात्म्य जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पश्चिम बंगालमध्ये ही कंपनी येणं किती महत्वाचं आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन हाती घेऊन मोदी सरकारने प्रयत्न केला की या देशामध्ये सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करण्यासाठी एका इकोसिस्टीमची निर्मिती व्हावी. अनेक भाग असतात सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीचे. आधी त्याचं डिझायनिंग करावं लागतं, नंतर निर्मिती करावी लागते, त्याच्यानंतर पॅकेजिंग आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्या कंपन्या भारतामध्ये असाव्यात असा प्रयत्न इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या अंतर्गत करण्यात आला. आता तुम्ही सेमीकंडक्टरची निर्मिती करताय तर त्याच्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याची निर्मिती सुद्धा भारतामध्ये होणं आवश्यक आहे. मित्सुबिशी भारतामध्ये येऊन ते काम करणार आहे. पश्चिम बंगाल सारखं राज्य जे अनेक दशकं विकासापासून विमुख आहे त्या राज्याची जी विकासाची ताण आहे ती प्रचंड मोठी आहे आणि इथे विकासाभिमुख वातावरणाची निर्मिती व्हावी या दिशेने इथलं भाजप सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी काम करतायत. सेमीकंडक्टर हा आजच्या काळातला परवलीचा शब्द आहे आणि या क्षेत्राशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या पश्चिम बंगालमध्ये याव्या म्हणून सरकारने प्रयत्न सुरू केलेले दिसतात. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी तशा प्रकारची लवचिक धोरणं आखतायत. अलीकडेच त्यांनी घोषणा केली की दुर्गापूरमध्ये सेमीकंडक्टर उद्योगाच्या निर्मितीसाठी विशेष सुविधा देण्यात येतील. आता सेमीकंडक्टर उद्योग निर्माण करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या जमिनीची आवश्यकता नसते. दुर्गापूर आणि पानगडमध्ये जो औद्योगिक पट्टा आहे तिथे या सेमीकंडक्टर कंपन्यांना जागा दिली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये बाकी गोष्टी तर उपलब्ध आहेत. तिथे कुशल आणि अकुशल कामगार आहेत. अनेक कामगार असे आहेत जे कुशल आहेत परंतु त्यांना इथे संधी नसल्यामुळे ते परराज्यामध्ये गेलेले आहेत. तसा मित्सुबिशी आणि पश्चिम बंगालचा जो संबंध आहे तो नवा नाहीये. हा संबंध खूप जुना आहे. 2000 साली मित्सुबिशी केमिकल कॉर्पोरेशन प्युरिफाईड टेरिफ्थिलिक ऍसिड ही जी कंपनी आहे ती पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली, परंतु अवघ्या 16 वर्षामध्ये या कंपनीला गाशा गुंडाळावा लागला. हल्दियामध्ये ही कंपनी होती परंतु ही कंपनी तोट्यात गेली. कंपनीच्या नफ्याचं गणित काही जुळलं नाही आणि त्याच्यामुळे ही जी कंपनी आहे ती पश्चिम बंगालच्या एका चॅटर्जी ग्रुपला विकण्यात आली आणि मित्सुबिशीने इथून गाशा गुंडाळला. अनेक कारणं सांगण्यात येत होती. एक कारण तर तोट्याचंच आहे, कंपनी बुडीत असल्यामुळे कंपनी विकली. परंतु त्या काळामध्ये रसायनांच्या क्षेत्रामध्ये चीन खूप आक्रमक होता आणि भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिनी मालाचं डम्पिंग होत होतं. चिनी माल इतका स्वस्त होता की भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्या तोट्यात जात होत्या. मित्सुबिशीची परिस्थिती सुद्धा तशीच झाली होती आणि त्याच्यामुळे मित्सुबिशीला पश्चिम बंगालमधून बाहेर पडावं लागलं. ही सांगितली गेलेली कारणं आहेत, परंतु न सांगितलेली सुद्धा अनेक कारणं असू शकतील. पश्चिम बंगालचं जे औद्योगिक वातावरण होतं ते अत्यंत वाईट होतं. म्हणजे इथे कट प्रॅक्टिस तर इतकी जोरात चालली होती. जर तुम्हाला इथे धंदा करायचा आहे तर तुम्हाला राजकीय पक्षाला पैसे दिल्याशिवाय ते शक्यच नव्हतं. इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या अंतर्गत देशभरामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाची जी इकोसिस्टीम निर्माण होते त्याच्यामध्ये विकसित राज्यांच्या सोबत अविकसित राज्य सुद्धा आहेत. म्हणजे विकसित राज्य अधिक विकसित होतील, परंतु जी अविकसित राज्य आहेत
त्यांच्या विकासामध्ये भर पडावा असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे सेमीकंडक्टर उद्योग कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, कोणत्या राज्यामध्ये ते लक्षात घ्या. गुजरात, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये तर आहेतच, परंतु आसाम, ओडिशा आणि पंजाब यासारख्या राज्यामध्ये जिथे फारसा औद्योगिक विकास नाहीये, त्या राज्यांमध्ये सेमीकंडक्टर उद्योग उभारले जात आहेत आणि आता लवकरच त्याच्यामध्ये पश्चिम बंगालची भर पडण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर उद्योगाला जी रसायनं लागणार त्याची निर्मिती पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल सेमीकंडक्टर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची भर घालणार आहे येत्या काही वर्षामध्ये. औद्योगिक क्षेत्रासाठी पश्चिम बंगालमध्ये गेली 50 वर्ष म्हणजे निव्वळ अंधार होता. त्यातली 15 वर्ष अखेरची तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. या सत्ता काळामध्ये पश्चिम बंगालचं जे औद्योगिक क्षेत्र आहे ते अक्षरशः खड्ड्यात जात होतं. परंतु स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी दरवर्षी ममता बॅनर्जी बंगाल ग्लोबल बिझनेस समिटचं आयोजन करायच्या. उद्देश असा होता की या समिटच्या निमित्ताने जगभरातल्या कंपन्या पश्चिम बंगालमध्ये याव्यात आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांनी कोट्यावधीची गुंतवणूक करावी. या समिटसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च व्हायचे आणि या समिटमध्ये हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव सुद्धा यायचे. परंतु त्यापैकी किती प्रस्ताव प्रत्यक्षात यायचे याचा जर आपण आकडा काढला तर तो आकडा अत्यंत नकारात्मक होता. फुटकळ गुंतवणूक पश्चिम बंगालमध्ये यायची. म्हणजे बहुधा जेवढा खर्च या समिटवर व्हायचा तेवढी सुद्धा गुंतवणूक पश्चिम बंगालमध्ये यायची की नाही ते ठाऊक नाही. परंतु ही समिट मात्र दरवर्षी व्हायची. आता शुभेंदू अधिकारी जे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी रस्त्यावर जे टोल नाके तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी लावलेले ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये जी कट प्रॅक्टिस होती म्हणजे उद्योगांकडून जी पैशाची वसुली सुरू होती ती पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था खणखणीत राहील याचा प्रयत्न शुभेंदू अधिकारी करतायत. आणि एकदा कायदा सुव्यवस्था खणखणीत असेल आणि उद्योगपूरक धोरण असेल सरकारचं तो उद्योग एखाद्या राज्यामध्ये येतातच. मे 2026 मध्ये ममता बॅनर्जी यांचं जे सावट पश्चिम बंगालमध्ये होतं ते आता दूर झालेलं आहे आणि हे जे राज्य आहे जे कधी काळी औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत पुढारलेलं राज्य होतं ते पुन्हा एकदा ते स्थान मिळवण्यासाठी सज्ज झालेलं आहे. पुन्हा एकदा मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झालेलं आहे. फक्त मित्सुबिशी नाही, गुगल सारख्या जगभरातल्या बड्या कंपन्या आता पश्चिम बंगालकडे अत्यंत आशेने पाहत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याची मानसिकता बनवत आहेत. मित्सुबिशीने त्याची सुरुवात केलेली आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.